नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ना, जो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आजच्या या सादरीकरणात आपण थेट महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा पण अत्यंत गूढ आणि प्रबळ ऊर्जा असलेल्या गावी जाणार आहोत. अक्कलकोट. इथला इतिहास नुसता रंजक नाहीये, तर तो आपल्या नेहमीच्या लॉजिक आणि विचारांच्या पूर्णपणे पलीकडचा आहे. तर मग तयार आहात या रहस्यमय प्रवासासाठी? अक्कलकोटला गेल्यावर माझ्यासोबत जे घडलं ते अविश्वसनीय होतं. हे वाक्य तुम्ही नक्कीच कुठेतरी ऐकलं असेल. बरं, हे काय कोणा एका व्यक्तीचं म्हणणं नाहीये. गेल्या 150 वर्षात तिथे गेलेल्या लाखो भाविकांचा हा अगदी कॉमन अनुभव आहे. आज आपण याच माहितीच्या आधारे हे रहस्य उलगडणार आहोत. तिथे नक्की अशी कोणती ऊर्जा आहे जी आजही लोकांना इतका अद्भुत अनुभव देते? हे सगळंच खरोखर आश्चर्य करणार आहे. तर मग थेट मुळाशीच जाऊया. इमॅजिन करा, 1856 साल, सोलापूर जवळच्या अक्कलकोटमध्ये एका अत्यंत गूढ व्यक्तीचं अचानक आगमन होतं. श्री स्वामी समर्थ. आता त्यांचं दिसणंच इतकं थक्क करणारं होतं की विचारू नका. साधारण 7 फूट उंची, चेहऱ्यावर एक वेगळंच डोळे दिपवणारं तेज आणि त्यांचे हात थेट गुडघ्यांपर्यंत पोहोचणारे, ज्याला आपण अजानुबाहू म्हणतो. त्यांना पाहणाऱ्यांच्या मनात एकाच वेळी प्रचंड कुतूहल आणि आदर निर्माण व्हायचा. पण खरा प्रश्न हा होता की हे नक्की कोण होते आणि कुठून आले होते? आता तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेलच. याचं उत्तर एका प्रदीर्घ परंपरेत दडले. श्री स्वामी समर्थांना साक्षात भगवान दत्तात्रेयांचा 3रा अवतार मानलं जातं. नोंदीनुसार त्यांचे आधीचे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांनी कर्दळी वनात तब्बल 350 वर्ष समाधी घेतली होती. म्हणजे विचार करा, 350 वर्ष. त्या काळात त्यांच्या अंगावर एक मोठं वारूळ तयार झालं होतं आणि एका लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव चुकून त्या वारुळावर बसला आणि त्यातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. ही कथा ऐकताना आजही अंगावर काटा येतो, नाही का? पण थांबा, या कहाणीत एक मोठा ट्विस्ट आहे. त्यांच्या प्रकटीकरणाची आणखी एक आश्चर्यकारक कथा नोंदवलेली आहे. काहींच्या मते आणि स्वतः स्वामींनीही एकदा सांगितल्याप्रमाणे हस्तिनापूर जवळील छेले नावाच्या गावात ते एका 8 वर्षांच्या बालकाच्या रूपात थेट धरणी दुभंगून प्रकट झाले होते. आता नक्की सुरुवात कुठून झाली हे न उघडलेलं रहस्य त्यांच्या अस्तित्वाला आजही आणखीच गूढ बनवतं. आता त्यांच्या नावावर असलेल्या काही अविश्वसनीय चमत्कारांकडे वळूया, जे खरोखर रेकॉर्डवर आहेत. जेव्हा स्वामी अक्कलकोटला आले तेव्हा एका मुस्लिम रिसालदाराने त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. त्याने चक्क एक रिकामी मातीची चिलम स्वामींना दिली, ज्यामध्ये तंबाखू किंवा विस्तव असं काहीच नव्हतं, आणि त्यांना ती ओढायला सांगितली. पण सगळ्यांना अक्षरशः शॉक देत स्वामींनी ती रिकामी चिलम अगदी लिल्या ओढली आणि त्यातून धुरही बाहेर पडला. हे बघून तो रिसालदार जागच्या जाडी थक्क झाला आणि त्यांच्या पायावर पडला. त्यानंतरची ही पुढची गोष्ट तर खूपच रंजक आहे. मुंबईच्या सुप्रसिद्ध जे हॉस्पिटलमधला एक ज्यू नेत्रतज्ञ अक्कलकोटला आला. तो त्याच्या वैद्यकीय ज्ञानाबद्दल प्रचंड अहंकारी होता. हा कोणीतरी साधू चमत्कार करतोय हे ऐकून तो त्यांची सत्यता तपासण्यासाठीच तिथे आला होता. आधुनिक विज्ञानाचा आणि लॉजिक्सचा अहंकार त्याच्या डोक्यात पूर्णपणे भिनलेला होता. आणि इथेच खरा गेम चेंज झाला. स्वामींनी त्याच्याकडे नुसतं पाहिलं आणि एकदम शांतपणे विचारलं, डॉक्टर, मला सांगा, तुम्ही उपचार केलेल्या किती रुग्णांनी त्यांची दृष्टी कायमची गमावली आहे? हा एकच भेदाक प्रश्न त्या डॉक्टरच्या थेट वर्मावर लागला. त्याचा सगळा अहंकार एका क्षणात गळून पडला, कारण त्याला स्वतःची वैद्यकीय मर्यादा आणि स्वतःचे फेल्युअर्स चांगलेच माहीत होते. या एका प्रसंगानंतर तो डॉक्टर स्वामींचा जन्मभराचा भक्त झाला. आता त्यांच्या चमत्कारांची व्हरायटी बघा. एकीकडे बाबासाहेब जाधव नावाच्या भक्ताचा मृत्यू पावलेला बैल स्वामींच्या केवळ एका संकेताने पुन्हा जिवंत झाल्याची नोंद आहे. तर दुसरीकडे सोलापूरहून आलेल्या एका युरोपियन इंजिनियरकडे नुसतं पाहून स्वामींनी अचूक भाकीत केलं की वर्षभरात त्याला मुलगा होईल, आणि तसंच घडलं. म्हणजे त्यांचे चमत्कार कोणत्याही एका धर्मापुरते, वर्गापुरते किंवा सीमेपुरते अजिबात मर्यादित नव्हते. आता अन्नाचा हा चमत्कार बघा, ज्याला साक्षात अन्नपूर्णा सिद्धी मानलं जातं. एकदा एका भक्ताने केवळ 50 लोकांसाठी जेवण बनवलं होतं, पण स्वामी तिथे आलेत म्हटल्यावर शेकडो गावकरी तिथे गोळा झाले. आता 50 लोकांचं जेवण शेकडो लोकांना कसं पुरणार? पण स्वामींनी रिकाम्या टोपल्या मागवल्या, त्यात ते अन्न झाकून ठेवलं आणि न पाहता वाढायला सांगितलं. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, शेकडो लोकांनी पोटभर जेवण करूनही त्या टोपल्यांमधलं अन्नच संपलंच नाही. आता आपण पाहूया की हे सगळे चमत्कार जिथे घडले ती जागा आज कशी दिसते. हे ऐतिहासिक प्रसंग आज अक्कलकोटच्या भव्य वटवृक्ष मंदिर संकुलाशी जोडले गेले आहेत. हे तेच विशाल वडाचं झाड आहे ज्याखाली बसून स्वामी भक्तांना मार्गदर्शन करायचे. आज तिथे अत्यंत पवित्र समाधी मंदिर आहे, एक मोठा सभामंडप आहे आणि सर्वांसाठी मोफत जेवण देणारं अन्नछत्र आहे. हे ठिकाण आज एक प्रचंड मोठं भक्तीचं केंद्र बनलं आहे.
आजही तुम्ही तिथे गेलात ना तर एक विलक्षण आणि पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. पहाटे 6 वाजताच्या काकड आरतीपासून ते रात्री 8च्या शेजारतीपर्यंत इथे भक्तीचा एक प्रबळ संगम असतो. 1856 मध्ये निर्माण झालेली ती आध्यात्मिक ऊर्जा आज या नित्यक्रमातून अतिशय जिवंत ठेवली गेली आहे. तिथे गेल्यावर मनाला जी शांतता मिळते ना ती शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. पण मग तो दिवस उजाडला. 30 एप्रिल 1878. तब्बल 22 वर्ष अक्कलकोटमध्ये राहून अनेकांचं आयुष्य बदलून टाकल्यानंतर स्वामी समर्थांनी स्वतःहून पद्मासन घातलं. वेळ संपली होती आणि त्यांनी महासमाधी घेण्याचा निर्णय घेतला. तो क्षण तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत भावनिक आणि सुन्न करणारा होता. सगळीकडे एक जड शांतता पसरली होती. पण जाण्यापूर्वी त्यांनी मानवजातीला एक असं वचन दिलं जे आजच्या काळातही तितकंच महत्वाचं आहे. ते म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाहीत मंडळी, तर हे एक चिरंतन आश्वासन आहे. त्यांनी भक्तांना वचन दिलं की ते भौतिक रूपात नसले तरी कायम अदृश्य रूपात त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांचं रक्षण करतील. तुम्हाला वाटेल हे सगळं जुन्या काळातलं आहे, पण नाही. आधुनिक युगातही जेव्हा विज्ञान इतकं प्रगत झालंय तेव्हाही उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर आणि लॉजिकला मानणारे लोक स्वामींच्या अदृश्य मदतीचे अनुभव ठामपणे सांगतात. संकटातून अचानक सुटका होणं किंवा स्वप्नात येऊन स्वामींनी अचूक मार्गदर्शन करणं अशा अनेक गोष्टी आजही ऐकायला मिळतात. तो शतकांपूर्वीचा धागा आजही तितकाच घट्ट आहे. तर मंडळी, या सादरीकरणाच्या शेवटी जाता जाता एक प्रश्न नक्की स्वतःला विचारून बघा. काय आपलं हे आधुनिक मन तर्क आणि विज्ञानाच्या पलीकडे जाऊन अक्कलकोटमधील त्या पवित्र स्पंदनांचा अनुभव घेण्यास तयार आहे? जे आपल्याला अविश्वसनीय वाटतं तेच खऱ्या अर्थाने सर्वोच्च सत्य असू शकतं का? म्हणूनच लोक म्हणतात, अक्कलकोटला गेल्यावर माझ्यासोबत जे घडलं ते अविश्वसनीय होतं. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह.